झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्येष्ठ काँग्रेस नेते एन डी तिवारी यांचा खोटारडेपणा उघड झालाय। रोहित शेखर हाच एन डी तिवारी यांचा पुत्र असल्याचं डीएनए टेस्टमधून स्पष्ट झालंय। दिल्ली हायकोर्टात हा अहवाल आज मांडण्यात आला। डीएनए चाचणी होऊ नये आणि हा अहवाल सार्वजनिक होऊ नये यासाठी तिवारींनी अनेक प्रयत्न केले, मात्र अखेर सत्य उघड झालंच। तर मैं आपको पापा बोला सकूंगा। मासूम सिनेमातील या प्रसंगाची आठवण होण्याचं निमित्त आहे हा तरुण। रोहित शेखर नावाच्या या तरुणाला आज नवी ओळख मिळाली आहे। त्याला त्याच्या वडिलांचं नाव मिळालंय। एन डी तिवारी या नावानं त्याचे हे पिता परिचित आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल असणाऱ्या तिवारींची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही। मात्र एन डी तिवारी हे आपले पिता आहेत हे सिद्ध करण्यासाठी रोहितला मोठा न्यायालयीन लढा द्यावा लागला आणि अखेरीस डीएनए टेस्ट नंतर त्याचा दावा योग्य असल्याचं सिद्ध झालं। अहवाल आल्यानंतर आता आपल्या हक्काचा लढा पुढेही लढणार असल्याचं रोहितनं स्पष्ट केलंय। मैं तटस्थ हूँ, मुझे ना अच्छा लग रहा है ना बुरा लग रहा है। मैं बस राहत बहुत बड़ी मिली है। इस व्यक्ति ने हमें बहुत यातनाएं दी हैं और मैं एक बात कहना चाह रहा हूँ, कोई नाजायज संतान नहीं होती है। मैं इतना ही कह सकती हूँ कि सत्य की विजय हुई है और न्याय के मंदिर से हमें न्याय मिला है और कानूनी प्रक्रिया में और यहाँ की जुडिशरी प्रक्रिया में हमारा विश्वास बढ़ा है। दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर 29 मेला डीएनए टेस्टसाठी डेहराडूनमध्ये तिवारी यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते। मात्र खासगी जीवनाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी डीएनए टेस्टपासून वाचण्याचा प्रयत्न केला। मात्र अखेरीस त्यांच्या डीएनए टेस्टचा निकाल आला आणि त्यात रोहितचा विजय झाला। सीडीएफटी का डीएनए रिजल्ट खोला और उसके तहत ये साफ हो चुका है कि श्री एन डी तिवारी रोहित शेखर के बायोलॉजिकल फादर हैं। अब इसमें कोई डाउट नहीं है, यह 100% एक्यूरेट टेस्ट है, साइंटिफिक टेस्ट है। जेव्हा कोर्टात डीएनए रिपोर्ट सादर झाला तेव्हा एनडीनचे वकील तिथे उपस्थित नव्हते। या निकालानंतर हे आपल्या विरोधात षडयंत्र असल्याचं एनडीनचं म्हणणं आहे। तसंच आपल्या खासगी जीवनात लक्ष न देण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।